ज्ञानू फुगे फुगून काय करतोय, चला तर मग दाखवतो तुम्हाला फुग्यांचा काय विषय. जय श्रीराम भावांनो, आंघोळ करून रेडी झालो. कॉलेजला जायचं होतं कारण आज होती कॉलेजला फेअरवेल पार्टी. तर बघा कसा दिसतोय, कडक ना. त्याला म्हटलं भाई लवकर चल कॉलेजला, कारण आपला वेट करतच असतील. वेट करतच होते तर पोहोचलो, कारण माझी होती आज अँकरिंग. तयारी वगैरे झाली. बाहेर बघतो तर काहीतरी इश्यू झाला होता. सगळे एकदम शांत होते आणि येतो सुरू होते खतम हो गया. आणि माझी रिॲक्शन काय अशी होती, बापरे म्हटलं एकदम शांतता. सगळे काय टेन्शनमध्ये होते आणि टेन्शन मग करायला मी पोहोचलो ना भाई. फेअरवेल पार्टी झाली नाही झाली तरी चालेल म्हटलं, खाऊन घेऊ म्हटलं. पहिले डायरेक्ट गेलो कॅन्टीनला, खाऊन घेऊन घेतलं. यांना म्हटलं चला आता डायरेक्ट तुमची एंट्री करू आपण. त्यांना बोलवत होतो, म्हटलं या आले ते. त्यांनी अशा प्रकारे त्यांची एंट्री झाली आणि त्यांचा लुक कडक होता. अरे बाई म्हटलं तुमचाच फॉर्म आहे फक्त आज. आणि तेवढ्या स्टेजवर गेस्ट पण आलेले होते. पूजन वगैरे केलं आणि तुमचा भाऊ डायरेक्ट स्टेजवर म्हटलं ऐकव तुम्हाला माझा आपण एकेकाला स्टेजवर बोलून त्यांचं मनोगत ऐकू. झाले आणि यांचं काय वेगळंच होतं. हे म्हणजे चंगड्या बोले खूप. म्हटलं अरे यांचा तर विषय वेगळा होता. यांना म्हटलं एन्जॉय करा. अशाच प्रकारे सिनियर लोकांना स्टेजवर बोलून आम्ही त्यांना सत्कार वगैरे केला. त्यांना गिफ्ट दिलं, कारण त्यांना आठवण राहावी आमची की आम्ही त्यांना काहीतरी दिलेलं होतं. तसंच स्टुडंट ऑफ द इयरसाठी संकेतचं नाव घेतलं होतं आणि त्याचा सत्कार करून कार्यक्रमास समाप्ती झाली. बाय बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉग.